उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बाजीराव म्हटलं, मात्र त्यांची 8 वर्ष ताबा असणाऱ्या पालिकेत आणा नसल्याचंही जाहीर केलं। त्यामुळे तिजोरी आम्ही नक्कीच भरणार असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय। पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते। राज्याचे प्रमुख आज पण पुण्यामध्ये येऊन गेले आणि त्यांनी काहीतरी सीएम साहेबांनी बोलताना युती धर्माच्या बद्दल बोलले। माननीय सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत की आमची महायुती अभेद्य आहे। त्यांनी सांगितलं की 15 जानेवारी नंतर परत महायुती आधीप्रमाणेच काम करेल आणि काही जण काही आश्वासन देतात, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत। हे पण माझ्या कानावर आलं। ते असं म्हणाले ते परत झालं असं मला वाटतं, कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडं म्हणजे ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती, त्यात एकही आणा नाही आहे हे त्यांनी मान्य केले। असे असताना आम्ही मोफत बस मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे। पण त्यांनीच उत्तर दिले, आम्हाला ते बाजीराव म्हणाले। पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वान होते, ते पराक्रमी होते। मनगटाच्या जोरावर त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं। आमच्याही मनगटामध्ये जोर आहे, आम्ही पुन्हा तिजोरीत आणू आणि आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू।